हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी फ्रूट्स कस्टर्ड बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे. तर अर्धा लिटर दुधामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दुधाला सतत हलवत राहायचं आहे. आता दुधाला उकळी येऊ देऊया. हे पहा, दुधाला उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे. आता या दुधामध्ये आता कस्टर्ड वापरायचं आहे. कस्टर्ड हे गरम दुधामध्ये वापरायचं नाही, त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण 1 वाटी साधं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड वापरायचे आहे. हे चांगलं हलवून आपण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दुधामध्ये ओतायचं आहे. आता हे दुधामध्ये ओतू आणि या दुधाला सतत हलवत राहायचं आहे. कस्टर्ड पावडर वापरल्याने दुधाला थोडा दाटसरपणा येतो. हे थंड झाल्यानंतर ह्याला दाटसरपणा येत जातो. हे पहा, आता याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ठेवू. आता यामध्ये कोणकोणती फळे वापरायची आहे ते पाहू. तर यामध्ये ॲपल, पेअर, पपया, मँगो आणि टुटी फ्रुटी. तर कस्टर्डमध्ये वापरताना फळे ही तुमच्याकडे जी आहे ती वापरू शकताय, पण यामध्ये आंबट फळ वापरायचे नाही आहेत. म्हणजे जे फ्रूट गोड असतात तेच फ्रूट वापरायचे आहेत आणि फळांचे असे छोटे छोटे पीस करायचे आहेत. कस्टर्ड पावडर घरच्या घरी कशी तयार करायची आहे याची रेसिपी आपल्याला हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. यामध्ये केळी वापरायची नाहीत. बऱ्याचदा केळी वापरल्याने ती काळी पडायची शक्यता असते. तर हे दूध आपण 1 तासासाठी रूम टेम्परेचरवरती ठेवायचं आहे. त्यानंतर फ्रीजला 2 तासासाठी ठेवायचं आहे. यामध्ये आपण चिरलेली जी फळे आहेत ती आता ॲड करायची आहेत. ज्या वेळेला तुम्हाला हे खायचं आहे त्याच वेळेला आपण फळ ॲड करायचे आहेत. आधीच फळे जास्त टाकून त्यामध्ये ठेवायची नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा फळे काळी पडण्याची शक्यता असते आणि ते खराब होण्याची शक्यता असते. काही लोकांना फळे आवडत नाहीत. अशा वेळेला तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून खाल्ला तरीही चालेल. हे आहे टुटी फ्रुटी. बदाम, हे पहा, आता फ्रूट्स कस्टर्ड तयार झालेलं आहे.
फळे मिक्स करून फ्रीजमध्ये आपण 2 ते 3 दिवस ठेवायचं नाही आहे, त्यामुळे हे कस्टर्ड खराब होण्याची शक्यता असते. चला तर आता सर्व करूया. हे फ्रूट्स कस्टर्ड आपल्याला आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.